येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. आदिला नदीमध्ये सिमेंट पाईप टाकून केला रस्ता, महापालिकेने दाखल केला गुन्हा. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहरातील बाळे परिसरात तसेच वसंत विहार गुलमोहर सोसायटी या परिसरातून वाहणाऱ्या आदिला नदीच्या भोवती होणारी अतिक्रमणे तसेच आदिला नदीच्या मध्ये सिमेंट पाईप टाकून रस्ता केल्याप्रकरणाची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. जेसीबी बोलवून तातडीने ते स्ट्रक्चर उद्ध्वस्त करा आणि गुन्हा दाखल करा असे आदेश आयुक्त सचिन ओंबासे यांनी महापालिका झोन क्रमांक 1 च्या अधिकारी सुनीता हिबारे यांना दिले होते. आयुक्तांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार या आदिला नदीवर गुलमोहर नाला तसेच आदिला नदी या ठिकाणी सिमेंट पाईप टाकून रस्ता केल्याप्रकरणी सुनीता हिबारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उमानगरी येथे राहणाऱ्या श्रीमंत रामचंद्र जाधव यांच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आदिला नदी तसेच सोलापूर शहरातील नैसर्गिक नाल्याच्या कडेला ज्यांनी अतिक्रमणे केले त्यांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेतील टाउन प्लॅनिंग तसेच बांधकाम विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणचे लेआउट मंजूर केले, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तयार. राज्याच्या विविध भागातून समाज बांधव सराटीत दाखल. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकल्या जाणाऱ्या टर्मिन इंजेक्शनच्या 150 बाटल्या करमाळा पोलीस ठाण्याकडून जप्त. इंजेक्शन आणि बुलेट असा 2,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस निरीक्षक रणजित माने यांची माहिती. सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलावात सुरू असलेल्या राज्यस्तरीय डायव्हिंग स्पर्धेत राज्यभरातून 45 स्पर्धक सहभागी. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. सोलापुरातील जनकल्याण मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीकडे तब्बल 275 कोटींच्या ठेवी जमा, 442 कोटी रुपयांचा केला व्यवसाय. चेअरमन राजेंद्र हजारे यांची माहिती. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर विद्यापीठाने शहरातील प्रमुख मार्गांवरून काढली आकर्षक शोभायात्रा. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. सोलापुरातील दमाणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढवण्याची गरज. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतला अर्ज, तर शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाने भरला उमेदवारीचा अर्ज. सोलापूर महापालिकेच्या शाळांना सोमवार दिनांक 1 जून रोजी सकाळी 10:30 ते 1 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत जोड बसवण्णा चौकातील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक 6 या ठिकाणी पुस्तकांचे केले जाणार वितरण. प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांची माहिती. जरांगे पाटलांच्या उपोषणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षणाबाबत निर्णय घेऊ अशी ग्वाही. अहिल्यानगरातील नेते प्राजक्त तनपुरे यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश. राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 3 इंडिव्हिज्युअल लक्झरी बंगलो. स्टेप into your own space. Premium bungalow project at premium location. राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 3, बाळासाहेब ठाकरे चौक, नियर CNS हॉस्पिटल, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space.
वाशिमच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांकडून नकली नोटांचा वापर, 23 लाखांच्या नकली नोटा, 7 आरोपी ताब्यात. राजस्थानच्या बिकानेर भागात धुळीचे साम्राज्य, वादळामुळे परिसरात धुळीचं साम्राज्य पसरलं. हवामानात अचानक बदल, नागरिक हैराण. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी मंत्री भुजबळ आग्रही, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली दावेदारी. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारूच्या सेवनानंतर झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल या कंपनीवर धाड टाकून मिथेनॉलचा साठा केला जप्त. धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको, मनोज जरांगेंच्या समर्थकांकडून रास्ता रोको, वाहतुकीची प्रचंड कोंडी. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. कोल्हापूर कणेरीवाडी येथील कांजूरभाट वसाहतीमध्ये अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त, गोकुळ शिरगाव पोलिसांची धडक कारवाई. पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर गावठी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या पोलीस अधीक्षक यांच्या सूचना. मुंबई पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडून पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची पाहणी, पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते निर्देश. मान्सूनच्या आगमनासंदर्भात आनंदाची बातमी, पुढील 7 दिवसात मान्सूनचे होणार आगमन. पालघर, ठाणे जिल्ह्यासाठी रविवारी पावसाचा येलो अलर्ट. मुंबई आणि दिल्लीच्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, मुंबईतल्या अंडरवर्ल्डच्या इशाऱ्यावर काम करणारे 9 जण अटकेत.